नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। ब्रेकिंग न्यूज, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमधून। मूर्तिजापूर तालुक्यातील धोत्रा शिंदे गावात एका लग्नाच्या वरातीमध्ये मोठी हाणामारी झाल्याची घटना समोर येत आहे। वरातीत वाजणाऱ्या डीजेवरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर इतकं वाढलं की चक्क वरातीवर दगडफेक करण्यात आली। धोत्रा शिंदे येथे एका घरासमोरून वरात जात असताना डीजेच्या वायरवरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही वेळातच या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला। धोत्रा शिंदे इथे लग्नाचा जेव्हा नवरदेव निघाला तर निघाल्यानंतर ज्यावेळेस जी घटना घडली तर मला माझ्या त्या धोत्र्यातून फोन आले माझ्या कार्यकर्त्यांचे की बा आपला एक मनोज गायकवाड शिवसैनिक याच्यावर दगडफेक केली म्हणून। तर मी जेव्हा शहानिशा केली तर त्याला एवढं बेदम मारलं या लोकांनी, ते नंदू ढोकणे त्यांच्या घरासमोर आणि बाकी इतर जे काही लोक होते 10-20 लोक यांनी खूप मारलं आणि त्यांच्या पुतण्याला पण मारलं। तर हा जो हे जे कृत्य झालं हे म्हणजे जिथे आपण चांगला एक नवरदेव निघाल्यानंतर जे संस्कृती आपली तिथे आपण सहकार्याची भावना ठेवायला पाहिजे आणि तिथे तुम्ही अंधारातनी त्या व्यक्तीला मारून राहिले हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे। आणि बाकी जे काही शिंदे परिवार आहे धोत्रा शिंदेचे तर त्यांच्या आज 5-25 घरं आहेत आणि सर्वजण मिळून हे तिथे दोन राजकीय वैमनस्यातून झालं असं राजकीय वैमनस्यातून झालं किंवा नाही झालं मला त्याची कल्पना नाही आहे, पण प्रत्येक जण पक्षाचा आपला हेतू वापरत असते, प्रत्येक जण पक्षाचं काम करत असते। तर तुमच्या अंतर्गत वाद असतील ते तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी ते तुम्ही वापरायला पाहिजे, पण जिथं एक लग्न कार्य आहे जिथे नवरदेव निघते तिथे जर तुम्ही तो जुना डाव काढत असाल किंवा तुम्ही बोलवून घरात कोंडून लहान मुलाला मारत असाल तर ही चुकीचं आहे, हे म्हणजे योग्य नाही आहे। आज कसं आहे की शेवटी आपण हिंदू बांधव आहे आणि आपणच जर असं आपसातने जर भांडू तर ही कामाची गोष्ट नाही। आज त्या पेशंटची परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्याला अकोला रेफर केलेला आहे। तेच जर समजा वीट एक चुकून डोक्यावर लागली असती तर त्याचा जागेवर मृत्यू झाला असता। आज इथला जो व्हिडिओ आहे इथे जे तुम्ही बघितलं सर्व मीडियावाल्यांनी, ही तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये पाहिलेला आहे खरं काय आहे तर असा जर अन्याय होत असेल तर असा अन्याय आम्ही सहन करणार नाही। या घटनेनंतर तणाव आणखी वाढला, कारण हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली। या हाणामारीत लग्नाच्या वरातीतील 4 ते 5 वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत। काय नेमकं सांगाल कशामुळे भांडण झाले? हे त्याच्या घराजवळ डीजे वाजला, मुकेश आपला नंदू ढोकणेनी आहे का त्याच्या घराजवळ डीजे वाजला कानी, तर त्यानं त्या मुलाला वायर असा वरते करून उचलला म्हणून घरात नेऊन अरमान मारलं, म्हणजे त्याच्या डोक्यातनी काळी मारली आणि गोटेही मारले त्यानं। आणि नंदू ढोकणे आणि मुकेश शिंदे तुम्ही लग्नात गेले होते का? हा नाही, आम्ही तर वायर होतो एक साइडले, तुम्हाला मारहाण झाली? हो, हातही दोन टाकला त्यानं आणि त्यानं काय केलं, गोटे इटा सगळं बायानं सगळ्या शिल्यापून फेकून मारले आम्हाला। त्यांना तातडीने मूर्तिजापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आलं आहे। डीजेच्या आवाजावरून सुरू झालेल्या या वादाला राजकीय रंग आल्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत। धोत्रा शिंदे गावातील परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे। अधिक माहितीसाठी आमच्यासोबत राहा। विलास सावळे, मूर्तिजापूर, अकोला यांचा रिपोर्ट।